तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत वसंत पंचमीच्या दिवशी आपण सरस्वती पूजनाचा मुहूर्त, तिथी आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। आणि मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते। भारतातील अनेक भागात हा सण साजरा केला जातो। खरं तर ज्याप्रमाणे दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला धनसंपत्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा व आराधना केली जाते, त्याचप्रमाणे वसंत पंचमीला बुद्धी, ज्ञान, कला प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा व आराधना केली जाते। अनेक शाळा व महाविद्यालयामध्येही हा सण साजरा केला जातो। असं म्हणतात की या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ती बुद्धिमान आणि एकाग्र होतो। हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते। यंदा वसंत पंचमी तिथी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 सुरू होणार असून ती पहाटे 3 फेब्रुवारीला 6:52 असणार आहे। हा सण भारतासह अनेक देशात साजरा केला जातो। या दिवसापासून हिवाळा ऋतू संपतो आणि वर्षात सर्वात चांगला मानला जाणारा वसंत ऋतूला सुरुवात होते। वसंत पंचमीचा शुभमुहूर्त जाणून घेऊया। वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करण्यासाठी 2 फेब्रुवारी सकाळी 7:09 ते दुपारी 12:35 शुभमुहूर्त असणार आहे। या शुभमुहूर्तावर आपल्या मुलाच्या वही, पेन, पुस्तकं या सर्वाची पूजा करावी। यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो। त्याचबरोबर याच मुहूर्तावर आपण आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये सरस्वती मातेचा फोटो लावावा। असं केल्याने माता सरस्वतीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। आपले मूल यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही। तर मंडळी, सरस्वती पूजनाला या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे। वसंत पंचमीची आपण कथा ऐकणार आहोत। एकदा ब्रह्मदेव पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत होते। प्रदक्षिणा करतानाच ते एका ठिकाणी थांबले। त्यांनी पाहिलं की पृथ्वीवर प्राणी माणसं आहेत, मात्र ते मूक आहेत, ते बोलत नाहीत। ब्रह्मदेवांना ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या कमंडलूतून थोडं पाणी घेतलं, त्यावर मंत्रोच्चार केला। ते पाणी शिंपडलं असता एका दिव्य तेजातून एक देवी प्रकट झाली। ती देवी सरस्वती होती। देवीनं प्रकट होताच ब्रह्मदेवांना नमस्कार करत विचारलं की माझ्यासाठी काय आज्ञा आहे प्रभू। ब्रह्मदेवांनी देवीला सांगितलं की या पृथ्वीवरील सारं काही मुका आहे, म्हणजेच सर्व सजीव वावरत तर आहेत, पण त्यांना एकमेकाशी संवाद साधायला भाषा नाही। देवी, तू तुझ्या विणेतून या मूक वातावरणात संगीत निर्माण कर आणि शब्द निर्माण कर, त्यामुळे हे सजीव एकमेकाशी बोलू शकतील, एकमेकाशी संवाद साधू शकतील। त्यानंतर ब्रह्मदेवाची आज्ञा मानून सरस्वती देवीने या विश्वात स्वर आणि उच्चार निर्माण केले। त्यामुळेच देवी सरस्वतीचा हा प्रकट दिवस साजरा केला जातो। या दिवसाला वसंत पंचमी असं सुद्धा म्हटलं जातं। तर मंडळी, वसंत पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या वह्या पुस्तकाची पूजा अवश्य केली पाहिजे। त्याचबरोबर सोन्याच्या काडीने आपल्या मुलांच्या जिभेवर ओम, श्री किंवा ऐंग असा शब्द लिहायचा आहे। असं केल्यामुळे त्यांच्या वाणीवर सरस्वती स्वतः विराजमान होईल। ते कधीही अयशस्वी होणार नाहीत, ते नेहमी यशस्वीच होतील। तर मंडळी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचं आयुष्य सुधारावं म्हणून आई किंवा वडिलांनी 3 हळकुंड घ्यावे, त्यावर लाल पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळावा, त्यानंतर 3 वेळा मुलांच्या डोक्यावरून फिरवावे आणि हे आंब्याच्या झाडाखाली ठेवावे। हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचं काम कोणतं अडलेलं आहे ते काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो। त्याचबरोबर मुलांच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतील। आपली मुलं जर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असेल तरी सुद्धा आई वडिलांनी हा उपाय त्यांच्यासाठी अवश्य केला पाहिजे। यामुळे गुरुग्रहाचा व माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या मुलांना कायम मिळत राहील आणि आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.